तर मंडळी, आज आपण बघणार आहोत जाणीव आपल्या अस्तित्वाची, जाणीव आपल्या देहभानाची, जाणीव आपल्या स्वस्वरूपाची, जाणीव आपल्या चुकांची, जाणीव आपल्या दैवी शक्तींची, जाणीव आपल्या पुण्याची. व्यसन करणे हे नक्कीच चुकीचे असते, याबद्दल दुमतच नसावे. व्यसनामुळे व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर होणारे दुष्परिणाम खूप गंभीर स्वरूपाचे असतात आणि हे आपण समाजामध्ये बघतच असतो. व्यसनामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक अशा कितीतरी समस्यांना व्यसन करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाला सामोरे जावे लागते. अशाच एका कुटुंबाची गोष्ट आज आपण बघणार आहोत, तर बघूया मंडळी. ऐरणीचा देवा तुला ठिणगी ठिणगी भाव दे, आबाळा गतमाया तुझी अमावरी राहू दे, आबाळा गतमाया तुझी अमावरी राहू दे. काय देवाची पूजा सुरू आहे? काय 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 दिलंय तुझ्या देवानं? अबे हट, आज पण जुगारात पैसे हरलो आणि तुला काही कामधंदा नाही आहे काय? सतत त्या देवाच्या समोर हात जोडून उभी असतेस. अहो, हे काय चाललं तुमचं? रोज रोज दारू पितात, जुगारात पैसे हरतात, हे तुमच्या कर्माचे फळ आहे. त्या देवांनी काय दिलं म्हणतात? अहो, त्या देवाच्या भरोशावरच तर आपले कुटुंब चाललंय. देवाच्या भरोशावर? अबे हट, तो असता ना तर तू जगातली सर्वात श्रीमंत बाई असतीस. सतत त्या देवाच्या समोर उभी असते. अहो, घरी किराणा घेण्यासाठी पैसे नाही, ज्योतीच्या शाळेची फीस भरायची आहे आणि हा तुमच्या लाडका लेकरानं नवीन मोबाईलचा हट्ट पकडलाय आणि तुमच्या ह्या अशा व्यसनामुळे घरची परिस्थिती काय याची तुम्हाला थोडीशी जाणीव नाही. हो, आता तरी थांबवा, अजूनही वेळ गेला नाही. हो, आणि होतेस कोण? आई, लागलं नाही ना? काय लागेल बाळा, या घरात आले तेव्हापासून कितीतरी आघात सोचले ग. शिवणकामाच्या भरोश्यावर तुम्हा दोघा बहीण भावांना लहानाचं मोठं केलं आणि हा तुझा भाऊ आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकायला पाहतोय. मला काही समजतच नाही, काय करू मी? सगळं बरं होईल ग, स्वामीजींचा आशीर्वाद आहे ना आपल्यावर. त्या माऊलीच्या आशीर्वादामुळेच तर संसाराचा रथ चालवण्याची हिंमत आहे मला. ह्या शिवणकामाच्या भरोश्यावर तुम्हा दोघा बहीण भावांना लहानाचं मोठं केलं आणि हा पोरगा नुसते काही ऐकत नाही. त्या पोरानं तर वैतागून टाकलं, नुसतं हट्टीपणा करतो आणि वडिलांच्या लाडावर गेलाय. गेला असेल आपल्या मित्रांबरोबर. हा, आणि याचे मित्र यांना तर आयुष्याची काही पर्वाच नाही. याचं कसं होईल ते देवालाच माहितीपर्यंत बघू. परीक्षेच्या फीसचं कसं तरी. तू कर अभ्यास, तू कर बाळा अभ्यास, मी करते शिवणकाम. तर बघितलं मंडळी, व्यसनामुळे आपण काय करतो आणि काय नाही, नवे तर आपल्या अस्तित्वाची कुठेतरी जाणीवच हरवून बसतो. शिवणकामाच्या भरोशावर आपल्या कुटुंबाचे सांभाळ करणारी साधना आपल्या नवऱ्याच्या व्यसनापासून कंटाळून गेली आणि तिचा लेक सुहास हा सुद्धा मित्राच्या संगतीमुळे भरकटत चाललाय. आपण समाजामध्ये बघत असतो, वाईट संगतीमुळे आपल्या विचारसरणीवर सुद्धा नकारात्मकता येते, सवयी बिघडतात, तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता वाटते, करिअरकडे लक्ष देत नाही आणि अशीच काही परिस्थिती सुहाची सुद्धा झालेली आहे. हे कुठेतरी कमी करण्यासाठी अध्यात्माची जोड असणे फार महत्वाची असते. आपलं आयुष्य उद्ध्वस्त होण्याआधी सावध होणे आणि आपल्या चुकांची जाणीव होणे फार गरजेचे असते. मात्र सध्या तरी सुहास हा आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यात व्यस्त झालाय. तर बघूयात मंडळी.
म्हणतात ना, साखरेचा वेल निंबावरी गेला, कडू तो झाला संगतीमुळे. जशी संगत तशी पंगत. माणसावर शक्तीमुळे खूप फरक पडतो आणि तसा सुवासला सुद्धा. म्हणून आपल्या मुलांना योग्य अशा सवयी, संस्कार, त्यांना अध्यात्माची गोडी लावून दिली तर मुलांना सुद्धा त्यांच्या मर्यादा कळतात. कित्येक अशा चुकीच्या गोष्टी करताना त्यांच्यावर केलेले संस्कार हे आड येत असतात. अगोदर घरची अशी परिस्थिती आणि आता घरातील तरुण मुलगा असा वागत असेल तर साधना कशी बरं करेल. तिने दोन्ही मुलावर समान संस्कार केले, मात्र मुलाने त्याच्या वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकत मर्यादा ओलांडायला सुरुवात केली. बघूया, सुहासने चुकीचा मार्ग निवडलाय, मात्र त्याला आपण चुकीचे करतोय याची जाणीव होते किंवा नाही. तर बघूयात मंडळी. ओम नरेंद्र नाथाय नमः. ओम नरेंद्र नाथाय नमः. ओम नरेंद्र नाथाय नमः. पाणी आण ना. अभ्यास करते ना, घे ना जरा. म्हणतोय ना, एवढा का पुस्तक वाचून IPS ऑफिसर बनणार आहेस का? हो, तेच बनायचं आहे मला. पण तू आज असा का बोलतोस? तब्येत बरी आहे ना तुझी? काय झालंय? चुपचाप. आणि हिचे काय अजून चालूच आहे? अरे त्या देवासमोर बसून काय भेटते हिला? आपल्या मुलाची हौस पूर्ण नाही करू शकत. त्या देवाने कधीतरी हिचं ऐकलं का? ह्या भक्तीचा कधीतरी फायदा तरी होईल का? फायदा? हे तू बोलत आहे? अरे, त्या माऊलीने कितीतरी संकटातून आपल्याला वाचवले आणि काय फायदा? हे तू बोलत आहे सुहास? कसली वास येत आहे? तू दारू पिला? हा, काय लोक काय करायचं तुला? अरे देवा, तुला समजत का नाही रे? तू कसा वागतोस? आतापर्यंत ते आपल्या बाबांकडे बघ, काय हाल करून ठेवलेत त्यांनी, आणि आतापर्यंत त्यांना सहन केले, आणि आता तुला का समजत नाही रे? घरी खर्चासाठी पैसे नाही, आपली परिस्थिती अशी, याची तुला थोडीशी जाणीव नाही का रे? तुला आपल्या परिस्थितीची जाणीव नाही का? आपण का वागतो असं? तू मला नका सांगू. तू आधी सांग मला, नवीन फोन केव्हा घेऊन देत आहेस? आपल्या मुलाला काय हवं काय नको ते नाही बघून तुला मित्रांनी दिले दारू टेन्शन दूर करण्यासाठी. तुला काय हो, तू कुठं समजणार माझं टेन्शन? अरे, त्या दारूने तुझं टेन्शन कमी होतो काय? उलट तुझ्या अशा वागण्यामुळे मला संताप आलाय. त्या मित्रांच्या संगतीमुळे आणि वडिलांच्या लाडामुळे डोक्यावर बसतोस काय? अरे, तुला समजत नाही का? मगाशी मी तुला बघितलं, कसे ते तुझे मित्र. अरे, त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता नसणार, पण तुला पण नाही का? बाबांच्या अशा व्यसनामुळे आपल्यावर कसे दिवस आले बघतोयस ना, तरी तुला समजत नाही? तुम्ही दोघे चुप बसा. मला काही सांगू नका. फक्त मला हे सांगा, नवीन फोन कधी भेटतोय? मोबाईल? अरे, जर का तू असा वागशील ना, तर मला पण काही गोष्टीचा विचार करावा लागेल. अरे, तुला तुझ्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी केलं, एक एक रुपया जमा करून तुझ्या शिक्षणाला दिले, आणि तू त्या वाईट मित्रांच्या संगतीमुळे वाया गेला. अरे, तुला थोडीशी दया नाही का रे माझी? तू का असा वागतोस? तुला परिस्थितीची घरी खर्चासाठी पैसे नाही, आणि तुला थोडीशी परिस्थितीची जाणीव नाही का रे? घरी खर्चासाठी पैसे नाही, आणि आता कुठून मोबाईल घेऊन देणार? नाही भेटणार मोबाईल. का नाही भेटणार ना? अरे, आई कशी घेऊन देणार मोबाईल? कळत नाही का तुला? ठीक आहे, करत बसा तुम्ही राम राम. मी चाललोय घर सोडून. सुहास, अरे सुहास, जाऊ दे आई, थोड्या वेळात परत येऊन जाईल. नाहीतर तो पुन्हा तेच चूक करेल. त्याला त्याच्या चुकाची जाणीव झालीच पाहिजे. कोणत्या जन्माची शिक्षा भोगत आहे देवा? सोन्यासारखा माझा मुलगा, आणि कसा झालाय? ज्योती नावाप्रमाणे घराला ज्योत लाव बेटा. हा रागाच्या वेळात कुठे गेला सुहास? आपल्या बाबांना सांग, फोन कर. हो आई. साधनाताई, ओ साधनाताई, साधनाताई, ब्लाऊजचे पैसे द्यायचे होते आणि काही नवीन कपडे पण शिवायला द्यायचे होते.
काय झालं? का बरं रडताय? काय सांगू ताई, कर्माचे गोटे. ताई हा सुहास रागाच्या भरात घर सोडून गेलाय ग. काय झालं? मोबाईलचा हट्ट. आता कुठे याला नवीन मोबाईल घेऊन देणार ताई? घरची परिस्थिती असे आणि बाप आणि लेक असे वागतात ग. काय करू मी, काही समजत नाही ताई. ही आजकालची तरुण पिढी अशाच गोष्टीला आपला वेळ फुकट घालवतात. रडू नका ताई, रडू नका. येईल सुहास परत. थोड्या वेळाचा राग डोकं शांत झाला की येईल तो परत. रडू नका. हो ताई, शांत व्हा बरं अगोदर. दिवसभर हे कष्ट. ओहो, प्रत्येक आपल्या नशिबाचे भोग भोगत असतो. आज वाईट दिवस असतील, उद्या नक्की चांगले येतील. देवावर विश्वास ठेवा. एक दिवस तुमच्या आनंदावर विश्वास बसणार नाही. देव जो तुमची परीक्षा बघतोय ना, यातून तुम्हाला दोष नक्की बाहेर काढेल. त्या देवाच्या भरोश्यावरच तर हे जीवन चालत आहे. नाहीतर कसं केलं असतं ग. हे बाप आणि लेक असे वागतात, काही मला समजत नाही ताई. होईल ताई, त्यांना तुमच्या कष्टाची आणि त्यांच्या चुकाची जाणीव नक्की होईल. बेटा ज्योती, आईची काळजी घे आणि अभ्यासाकडे लक्ष दे. हो का? चला ताई, काळजी घ्या. येईल सुहास परत. येते मी. रागाच्या भरात निघालेला हा सुहास पटकन कोणताही विचार न करता निघून गेला. मात्र त्याची आई बिचारी त्याच्यासाठी रडत, त्यांच्या चिंतेत घरी त्याची वाट बघत आहे. शेवटी किती बोलेल, रागवेल, मात्र ती आई आईच असते. आईची ममताच काहीतरी वेगळी असते. संध्याकाळची ही वेळ आणि अशा वेळी आता सुहास आणि त्याच्या कुटुंबावर मोठा प्रसंग येणार आहे. तो बघूया तू कसा. अपघात झालेला आहे. याला तर खूप मार पण लागलेला आहे. याला लवकरात लवकर दवाखान्यात न्यायला करू मी आता. अरे हा, माझ्याकडे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा नंबर आहे. मी त्यांना कॉल करते. हॅलो, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान. हॅलो, श्री गुरुदेव. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानमधून बोलत आहे. लागणी भंडारा हायवेवर खूप मोठा अपघात झालेला आहे. तुम्ही लवकरात लवकर एम्ब्युलन्स पाठवावे. ठीक आहे, पूर्ण पत्ता सांगा. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची ॲम्ब्युलन्स तिथे लवकरच पोहोचेल. ॲम्ब्युलन्स पोहोचेपर्यंत तिथं गोंगाट करू नका, जखमींना हलवू नका. परिस्थिती सांभाळा. श्री गुरुदेव. होय, नक्की. धन्यवाद ताई. जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. सुहासचा गंभीर अपघात झाला. तिकडे साधना सुहासच्या येण्याची वाट बघत चिंतेत बसून आहे. आणि बघा मंडळी, अशा वेळी जेव्हा गरज असते ना, तेव्हा देवाचे देवदूत म्हणून कोणीतरी येतोच. आणि आपली वेळेत पोहोचणारी ॲम्ब्युलन्स ही सुद्धा अशा प्रसंगी देवदूताचेच काम करते. आपल्या संस्थानाची ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचली नसती तर सुहासचे काय बरे झाले असते. अशी कल्पनाच नकोशी वाटते. पण आता या कुटुंबावर आलेली ही वेळ, हा प्रसंग कसा समोर जातात ते बघूयात मंडळी. मॅडम, एक इमर्जन्सी आहे. एक तरुण अपघात झालेला आहे. खूप रक्त गेला आहे. इमर्जन्सी रूम मध्ये शिफ्ट करा. येतेच मी. चांगलं ते स्वादचा अपघात झाला, त्याला दास हॉस्पिटलमध्ये आणलंय. तुम्ही तिथे लवकर पोहोचा. ताई, ताई कुठे माझा सुहास? कुठे? त्याला इमर्जन्सी रूम मध्ये गेलाय. नस कुठे माझा मुलगा? काय झालं त्याला? कोण तुम्ही? कोण मुलगा? हो, ज्या मुलाचा अपघात झाला ना, त्याची आई आहे. मॅडम चेक करत आहे. तुमच्यासोबत कोणी आलाय का? शांत राहा. आता डॉक्टर मॅडम सांगतील. आणि रडू नको, सगळं बरं होईल ग. माहिती मिळाली की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या ॲम्ब्युलन्सच्या मदतीमुळे आपला श्वास हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचला. माऊली,
सगळं बरं करावं. आतापर्यंत तुम्हीच आलात, आता पण तुम्हीच या राहू. कोण आहेत नातेवाईक? डॉक्टर, मी त्यांची आई. हे बघा, पेशंटची परिस्थिती खूप नाजूक आहे. रक्त खूप गेला आहे, डोक्याला जबरदस्त मार आहे, ऑपरेशन करावं लागणार आहे. लवकर पेमेंट भरा आणि बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, म्हणजेच पुढील प्रोसेस करायला बरं होईल. त्यावेळेस ॲम्ब्युलन्स पोहोचली नसती तर कदाचित पेशंटची परिस्थिती हाताबाहेर असती. तुम्ही लवकर फॉर्मॅलिटी पूर्ण करा, वेळ नाही आपल्याकडे जास्त. डॉक्टर, तेवढे पैसे नाही तो आमच्याकडे, आम्ही गरीब माणसं. बघा, रडू नका, हॉस्पिटल सहकार्याशी संपर्क करा. मी पण बघते माझ्याकडून काय होऊ शकते. काही योजनेतर्फे कामे पटापट होऊ शकतात, काही करा तुम्ही. डॉक्टर दास म्हणाले काहीतरी उपाय सांगू, काही उपाय आहे का? काळजी करू नका, मी काही फॉर्म भरा, आपण प्रयत्न करूया, सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण होतील. काळजी करू नका, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. योजनेमार्फत पैसे जमा झाले. आता फक्त आपल्याकडे ओ निगेटिव्ह रक्तगटाचा व्यक्ती उपलब्ध नाही, फक्त रक्ताच्या फार आवश्यकता आहे. पेशंटला फक्त रक्ताची गरज आहे. लवकर सोय करा. धन्यवाद डॉक्टर. काय हे देवाची कृपा असते तुमच्यावर, म्हणून हा या योजनेचा फायदा सर्वांना एवढ्या लवकर मिळत नाही. तुमचे काही पुण्य असतील म्हणून देवाने तुमची हाक ऐकली. लवकरात लवकर रक्ताची सोय करा. करतो मॅडम रक्ताची सोय. कसले ग, कुठले रक्त? अरे, आपल्या जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानाचा उपक्रम आहे ना, ब्लड इन नीड, त्यामार्फत आपल्याला नक्की मदत होईल. होऊ द्या माऊली, होऊ द्या हो सर्व. आतापर्यंत तुम्हीच आलात, आता पण तुम्हीच या. हॅलो, श्री गुरुदेव. श्री गुरुदेव, काय मदत करू शकतो आपली? हॉस्पिटल भंडारा येथे 22 वर्षीय तरुणाचा अपघात झाला. त्याचं ऑपरेशन आहे, त्याला रक्ताची गरज आहे. बरं, रक्ताची गरज असणार. कोणता ब्लड ग्रुप आहे? ओ निगेटिव्ह. आपल्याला लवकरच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थांमार्फत रक्तदानाची मदत प्राप्त होईल. काही डिटेल मला सांगा. रक्ताची गरज पूर्ण झालेली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानामार्फत एक डोनर येऊन गेला आहे, त्याने रक्त दिलं आहे, ऑपरेशन सुरू झाले. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. ऑपरेशन सक्सेसफुल. काळजी करण्याचे काही कारण नाही. तुमचे काही पुण्य असणार म्हणून सर्व गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या. होय डॉक्टर, माझ्या माऊलीचीच कृपा. त्या माऊलीच्या मदतीला धावू. त्या रस्त्यात मिळालेल्या ताई असो, वेळेत पोहोचलेली ॲम्ब्युलन्स असो, की तुमच्या आडनावाप्रमाणे तुम्ही देवाचे दास असो, की कमी वेळेत मिळालेल्या रक्ताची मदत, हे सर्व माझ्या माऊलीनेच करून दिले. डॉक्टर, हे सर्व माझ्या माऊलीनेच केलं. देवाच्या रूपात त्याच येऊन त्यांनीच मदत केलं डॉक्टर सर्व. हो, खरंच देवाची कृपा आहे ही. विद्यार्थी मंडळी, आपल्या संस्थानाच्या ॲम्ब्युलन्समुळे अशा गरजेच्या वेळी आपली ॲम्ब्युलन्स देवदूत ठरते. वेळेवर ॲम्ब्युलन्सला कॉल करणारी व्यक्ती असो वा आपली ॲम्ब्युलन्स चालकाची तत्परता, कठीण प्रसंगी सोबतीला असलेले शेजारी असो वा कधी डॉक्टर नर्सच्या रूपात दिसलेले देवाचे दासच ना, आणि आपल्या संस्थानामार्फत असलेला ब्लड इन नीड उपक्रम मार्फत वेळेवर रक्ताची गरज जागवणारा डोनर देवाच्याच रूपात आपल्या मदतीला धावून येतात. अंदाजी असलेली आपल्या माऊलीवरची भक्ती, ठाम विश्वास, कुठेतरी तिने केलेल्या भक्तीच्या फळाचे रूप म्हणजे आज सुहास वाचला. त्याचा ऑपरेशन सक्सेसफुल झाला आणि 15 दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर खरंच आता तरी सुहासला त्याच्या चुकांची जाणीव होते का? आईच्या भक्तीचेच फळ म्हणून आपण वाचलो याची जाणीव होते का?
हे बघण्यासारखे ठरेल. तर बघूयात दवाखान्यातून घरी परत आलेल्यावर काय घडते ते बघूयात मंडळी. बेटा ज्योती, ए ज्योती. हो आई. सुवास आलाय. होय आई. अरे सुवास, ज्या दिवशी जे काही घडलं ना त्या दिवशी माझी आणि आईची काय परिस्थिती झाली होती ते तुला सध्यातही सांगू शकत नाही. हो हो, पण पाणी वगैरे आण ना. ये सुवास, ये बस. बसण्याआधी मला त्या तुझ्या माऊलींचे आभार मानायचे आहे. गेल्या दिवसात त्या दवाखान्यात राहून मला माझ्या अशा खूप चुकांची जाणीव झाली. मी काय काय वागलो, तुझ्या कितीदा देवांची पूजा करताना काय काय बोललो. माझ्या बालिशपणामुळे केलेला मी हट्ट असो वा मित्रांच्या संख्येमुळे लागलेली वाईट सवयी तू किती मला समजावस पण समजू शकलो नाही. खरंच आहे, खरंच आज मला खूप वाईट वाटते असं माझ्या वागण्यामुळे. माझे कर्तव्य मी पार पाडत होते. हा ना, तेच तर आहे. मी तुला समजू शकलो नाही. मात्र या प्रसंगावरून मला खूप मोठी जाणीव झाली. ती म्हणजे आज मी आई वाचलो ना ते फक्त तुझ्या माऊलीमुळे. अरे ती माझीच नाही, आपल्या सर्वांचीच माऊली आहे. आणि त्या माऊलीला जो जो मनापासून मानतो, तिच्यावर विश्वास, स्वतःपेक्षा त्यांच्यावर विश्वास करतो, त्यांच्या शिकवणीचे पालन करतो आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक सेवा करत राहतो आणि फक्त त्या माऊलींचेच नामस्मरण आपल्या मुखी सदैव राहत असतो. त्यांची सर्वांचीच ती माऊली आहे आणि तेच त्या रूपामध्ये आज आपल्या मदतीला धावून आली आहे. हो आहे, बरोबर आहे तुझं. मी सांगतो ना, माझा अपघात झाला त्या दिवसापासून माऊली एक व्यक्ती नाही तर ते एक सत्य आहे याची वेळोवेळी अनुभूती आली. त्या रस्त्यावर कोणी नव्हते, मात्र त्यावेळी त्या काकू आल्याने अँब्युलन्सला कॉल लावला. त्यांना मी तरी म्हणेन दुसरं तिसरं कोणी नसून माऊलीच होत्या. त्यांनीच अँब्युलन्सला कॉल लावला आणि माऊलीच्या संस्थानाची अँब्युलन्स वेळेत मदतीला आली आणि मला वेळेत दवाखान्यात सुद्धा पोहोचवला. दवाखान्यात तर त्या डॉक्टरच्या रूपात माऊलीच दिसत. काय सांगू, ऑपरेशन सुरू होता ना तेव्हा मला खूप भान नव्हता. मात्र जेव्हा मला जाग आली ना तर हीच ती माऊली माझ्याजवळ उभी होती. तेव्हाच मला समजलं माझ्या आईने केलेल्या भक्तीचा, तिच्या पुण्याच्या फळ म्हणून मी डोळे उघडून जगाला पाहू शकतोय. आणि मला सुट्टीत आल्यावर दवाखान्यात माऊलीच दिसल्या. दवाखान्यात वेळेत रक्त देणारा दाता त्या माऊलीच्याच कृपेने आला आहे, माऊलीच्याच कृपेने आला. आणि मला खूप मोठी जाणीव झाली की माऊलीच देव आहे. बेटा, त्याची तुला जाणीव झाली ना, हेच तर माझ्या भक्तीचे खरे फळ आहे. मात्र तुझ्या बाबांना याची जाणीव झाली नाही. त्यांना व्यसनमुक्तीकरिता नाणीजला न्यावंच लागेल. हो आई, यावेळेस मी बाबांना समजावे. आई, आज ना मला माझ्या सुवासदादा भेटल्यासारखं वाटतंय. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. हे आई तू भासे ठाई ठाई आई. अरे सुहास, तू आलास? ठीक झाला. हे तुझ्यासोबत झालाय ना, याला ही साधना जबाबदार आहे. तू गेला नसतास आणि हे तुझ्यासोबत झालं नसतं. बघ बाबा चूप, आणखी आता नाही ऐकू शकत नाही तुमचं. हे आईमुळे नाही तर माझ्या कर्माची शिक्षा मिळाली. तुमच्यामुळे आईच्या कोण्याकडे लक्ष दिला नाही आणि चुकीच्या रस्त्याने जात होतो. मात्र आता नाही, मला काय चूक आणि काय बरोबर याची जाणीव झाली. काय बोलतोयस तू? तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, म्हणून तू असं बोलतोयस. भानावर या बाबा, भानावर या. तुम्ही असे वागताना आपल्या घरावर किती संकटे आली, किती त्रास झाला. आता तरी हे व्यसन सोडा बाबा. तुमची अशी परिस्थिती, तुमचं असं वागणं नाही होत बघून बाबा. आणखी बघा, तुमची दोन्ही मुलं समजावत आहेत तुम्हाला, तरी मनावर घ्या आणि नाणीजला व्यसनमुक्तीला चला. तुम्ही तिघेही पागलासारख्या गोष्टी करू नका. काय झालं मला? नाही बाबा, आई बोलते ते अगदी बरोबर आहे. यावेळेस मी सुद्धा म्हणतोय माऊलींकडे नाणीजला जाऊया. तुम्हाला नक्की अनुभूती येईल, तुमची तिथे व्यसनमुक्ती सुद्धा होईल. मी तुम्हाला घेऊन जाईल, मी तुमच्या सोबत येणार. पण यावेळेस नाही नका म्हणू. होय बाबा, यावेळेस नाही नका म्हणू. हो, अजूनही वेळ गेली नाही. आता तरी मनावर घ्या आणि आपल्या सोन्यासारख्या कुटुंबाला चमक येऊ द्या आणि नाणीजला व्यसनमुक्तीला चला. चला आपण यावेळेस जाऊया. मला आता माऊलींवर ठाम विश्वास आहे. तुमची तिथे व्यसनमुक्ती सुद्धा होईल आणि आपला कुटुंब सुद्धा आनंदी होईल. मंडळी,
आताचे दृश्य पाहून तर मला सुद्धा अश्रू येऊन गेले. खरंच आपल्या माऊली देवच आहेत. साधनाच्या पुण्यामुळे तिच्या कुटुंब चांगल्या कृत्यानं दिसत आहे. सुहासच्या तर त्याला आलेल्या प्रचितीमुळे माऊलीवर अफाट असा विश्वास बसला आहे. असे कितीतरी कुटुंब आणि लोकांना आलेल्या कितीतरी प्रचिती. खरंच आपल्या माऊली किती आणि काय वर्णावी त्यांची महंती. अशाच आहेत आपल्या माऊली. आता सुहासच्या हट्टापोटी संतोष व्यसनमुक्तीला नानीला गेला आणि सुहासच्या बाबांची म्हणजे संतोषची व्यसनमुक्ती सुद्धा झाली आणि त्यांच्या कुटुंबामध्ये नवचैतन्य नांदायला सुरुवात झाली. आणि माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे झालेल्या त्यांच्या आयुष्यातील बदल पाहूयात. आता 2 वर्षानंतर त्याच्या कुटुंबाचे वेगळे रूप तर बघूयात मंडळी. काय साधना, यावर्षी खूप थंडी आहे वाटते. नवरात्री पासून तर जास्त थंडीचं प्रमाण जास्तच वाढलंय. खूप लवकर आणि जास्त थंडी आहे. मग जास्त थंडी आहे म्हणून माऊलीच्या जन्मोत्सवाच्या वारीला जायचं की नाही? अरे कसं कसं बाबा, माऊलीच्या जन्मोत्सवाच्या वारीला तर जावंच लागेल. ते आपल्यासाठी सदैव आपल्या सोबत असतात आणि त्यांच्या वारीला न जाणे हे काय योग्य आहे का? होय ना बाबा, यावर्षी आपण 24 सुद्धा नाणीला जाऊया. होय जाऊया. आपल्या लेकरांसाठी ना थंडी कमी करणारच. बरं बाबा, जाऊया. बघ साधना, 2 वर्ष अगोदर मी कसा होतो आणि आता बघ किती आणि किती सुंदर बदल घडून आणलाय आपल्या माऊलीच्या आशीर्वादामुळे. आपला मुलगा सुहास सरकारी नोकरीवर लागला. आपली मुलगी ज्योती शासकीय अधिकारी झाली आहे आणि व्यसनमुक्तीनंतर तर माझ्या जीवनात खूप चांगला बदल घडून आणलाय. मी पण आपल्या कामाकडे लक्ष देतोय. हे सर्व तुझ्या पुण्याचे आणि तुझ्या भक्तीचे फळ आहे बघ. 2 वर्षात आपलं कसं कुटुंब बदलून गेलंय बघ. 2 वर्ष अगोदर मी कसा होतो आणि किती आता कसा आहे. आता माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आपला हे कुटुंब असंच आनंदी राहू दे आणि आपल्या हातून जेवढी सेवा घडेल तेवढी घडू दे. हे सर्व माझ्या माऊलीमुळे शक्य झाले. अरे सासरा, कशाला हे अश्रू? आपल्याला जेव्हा आपल्या चुकांची जाणीव होते ना, तेव्हा समजून जायचं की आपण कुठेतरी चांगल्या मार्गावर आहोत. आपली आणि आपल्या स्वस्वरूपाची ओळख होणे हे फार गरजेचं असते. बघ, म्हण ना साधना ते तुझं आवडीचं गाणं. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी.